विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला हा जेनेरिकचा तसा तिसरा पिरियड आहे. यापूर्वीच्या पिरियडमध्ये आपण जेनेरिकचा सिलेबस लिहून ठेवलेला आहे. तर जेनेरिक हा विषय या वर्षापासून TY या वर्गासाठी विद्यापीठाने नव्यानं लागू केलेला आहे. आणि ह्या पेपरच्या मागची उद्दिष्ट कोणती आहेत याच्याबद्दल मागच्या पिरियडला मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेलं आहे. तर आजच्या पिरियडला आपण जेनेरिकच्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करूया. तर या पहिल्या प्रकरणातील पहिला मुद्दा आहे व्यवसायाचा अर्थ व व्याख्या. तर व्यवसाय यालाच इंग्लिशमध्ये बिझनेस असे म्हणतात. आता कुणी जर एखादी व्यक्ती काही व्यवसाय करत असेल आणि आपण तिला विचारलं की काय करता आपण, तर ती लगेच सांगते की माझा बिझनेस आहे, बिझनेसमॅन आहे, सर्व्हिसमॅन, बिझनेसमॅन अशा प्रकारे शब्दप्रयोग हे वापरले जात असतात. तर मानवाला उदरनिर्वाह करण्यासाठी जो कामधंदा हा तो करत असतो त्याला परंपरागत व्यवसाय असे म्हणतात. म्हणजेच केवळ उदरनिर्वाहासाठी जो व्यवसाय केला जात होता तर त्याला परंपरागत व्यवसाय असे म्हणतात. तर व्यवसाय याचा अर्थप्राप्ती होण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न. म्हणजेच अर्थप्राप्ती करण्यासाठी मनुष्याकडून जे प्रयत्न केले जात असतात, पैसा मिळवण्यासाठी जे प्रयत्न केले जात असतात त्यालाच व्यवसाय असे म्हणतात. जर व्यवसायाच्या स्वरूपाचा विचार केला तर पूर्वीच्या काळी व्यवसायाचं स्वरूप हे वेगळं होतं. आजचं व्यवसायाचं स्वरूप हे वेगळं आहे. कारण पूर्वीच्या काळची व्यवसायाची संकल्पना आणि आजची व्यवसायाची संकल्पना यात खूप फरक आहे. आता जर पारंपरिक व्यवसायाचा विचार केला किंवा पूर्वीच्या काळाच्या व्यवसायाचा विचार केला तर त्यामध्ये आपल्याला शेती व्यवसाय, शिकार करणे, पशुपालन करणे या स्वरूपाचे व्यवसाय असल्याचे दिसून येते. आधुनिक काळामध्ये मात्र व्यवसायाची संकल्पना ही व्यापक झालेली आहे. तर त्यामध्ये उद्योगधंद्यांची व कारखान्यांची निर्मिती होऊन वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती झाल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ कापड निर्मिती, वेगवेगळ्या मोटरसायकल, घड्याळे, साबण इत्यादी उद्योगधंद्यांमार्फत वस्तूंची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते. मोठ्या प्रमाणावर वस्तूंचं उत्पादन केलं जातं आणि या वस्तूंची विक्री व्यापारी वर्गामार्फत ग्राहकांपर्यंत केली जात असते, ग्राहकांना केली जात असते. म्हणजेच या सर्व क्रियेमध्ये नफा मिळवण्याचा प्रयत्न हा होत असतो. तर व्यवसाय या संकल्पनेमध्ये वस्तू व सेवांची निर्मिती करून त्यांची विक्री करून नफा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. तर अशा रीतीने व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक करून उदरनिर्वाहासाठी अर्थप्राप्ती करणे, नफा जास्तीत जास्त मिळवणे हे महत्त्वाचे मुद्दे येत असतात. आधुनिक काळात व्यवसायाचे स्वरूप हे व्यापक झालेले आहे. तर अशा रीतीने अर्थप्राप्ती करण्यासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी व्यक्ती व्यवसायाची निवड करत असते आणि त्यात जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करून कार्य केले जात असते, त्यालाच व्यवसाय असे म्हणतात. तर अशा रीतीने व्यवसायामध्ये नफा मिळवणे हा प्रमुख उद्देश हा असतो. तर आता आपण व्यवसायाची व्याख्या ज्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी केलेल्या आहेत त्यातील काही प्रमुख तज्ज्ञांनी केलेल्या व्याख्यांचा विचार आपण येथे करणार आहोत. तर त्यातली पहिली व्याख्या प्राध्यापक व्हीलर यांची. तर प्राध्यापक व्हीलर असे म्हणतात, वैयक्तिक नफा मिळवण्याच्या हेतूने समाजाला वस्तू व सेवांचा पुरवठा करण्याकरिता
संघटित केलेले क्रियाशील कार्य करणारी संस्था म्हणजे व्यवसाय होय. तर ही व्याख्या प्राध्यापक व्हीलर यांनी केलेली आहे आणि ते असे म्हणतात की वैयक्तिक नफा मिळवण्याच्या हेतूने समाजाला वस्तू व सेवांचा पुरवठा करण्याकरिता संघटित केलेले क्रियाशील कार्य करणारी संस्था म्हणजे व्यवसाय होय. तर प्राध्यापक व्हीलर यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की नफा मिळवण्याच्या हेतूने समाजाला वस्तू व सेवांचा पुरवठा हा केला जात असतो आणि त्यासाठी जे संघटित केलेली क्रियाशील कार्य करणारी संस्था म्हणजेच व्यवसाय होय. तर प्राध्यापक व्हीलर यांना सुद्धा असं म्हणायचं आहे की व्यवसाय या संकल्पनेमध्ये नफा मिळवणे हा प्रमुख हेतू असतो. तसंच पुढची व्याख्या आहे कीथ डेव्हिस यांची. तर कीथ डेव्हिस असं म्हणतात, संघटित प्रयत्नांमार्फत वस्तू व सेवांची निर्मिती करणे व त्या बाजारपेठेत विक्री करणे व त्याद्वारे अर्थप्राप्ती करणे म्हणजे व्यवसाय होय. तर अशा रीतीने कीथ डेव्हिस यांनी व्यवसायाची व्याख्या केलेली आहे की संघटित प्रयत्नांमार्फत वस्तू व सेवांची निर्मिती करणे व त्या बाजारपेठेत विक्री करणे व त्याद्वारे अर्थप्राप्ती करणे म्हणजे व्यवसाय होय. तर कीथ डेव्हिस यांच्या मते संघटित प्रयत्नांद्वारे वस्तू आणि सेवांची निर्मिती करून ती बाजारात विक्री केली जाते आणि त्यामागे अर्थप्राप्ती करणे हा उद्देश असतो, त्यालाच व्यवसाय असे म्हणतात. पुढची व्याख्या आहे हॅनेने यांची. तर हॅनेने असे म्हणतात की वस्तूंच्या खरेदी विक्रीमुळे उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांच्या निर्मिती करण्याचा प्रयत्न म्हणजे व्यवसाय होय. तर त्यांना असं म्हणायचं आहे की वस्तूच्या खरेदी विक्रीसाठी ज्या वस्तू आणि सेवा ह्या उत्पादित केल्या जात असतात आणि ह्या उत्पादित करण्यासाठी जे प्रयत्न होत असतात त्यालाच व्यवसाय असे म्हणतात. असं हॅनेने म्हणत आहे की वस्तूच्या खरेदी विक्रीसाठी वस्तू आणि सेवांच्या निर्मिती करण्याचा जो प्रयत्न होत असतो त्यालाच व्यवसाय असे म्हणतात. तर अशा रीतीने ह्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी वेगवेगळ्या व्यवसायाच्या व्याख्या केलेल्या आहेत आणि त्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की अर्थप्राप्ती होण्याच्या दृष्टीने केले जाणारे प्रयत्न म्हणजे व्यवसाय होय. म्हणजेच उत्पन्न मिळवण्याच्या हेतूने जे प्रयत्न केले जात असतात, नफा मिळवणे हा उद्देश ठेवून जे प्रयत्न केले जात असतात त्यालाच व्यवसाय असे म्हणतात. तर याचा पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे की व्यवसायाचं स्वरूप कसं असतं. आता आपण पाहिलं की व्यवसाय याचा अर्थ वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन करून त्यांची बाजारात विक्री करायची आणि हे उत्पादन करणं विक्री करणं यामागे नफा मिळवणं हा उद्देश फार मोठ्या प्रमाणावर असतो. कारण देशातील नागरिकांच्या ज्या गरजा असतात, त्यांना ज्या वस्तू आणि सेवा हव्या असतात त्या उत्पादित करण्याचं कार्य हे केलं जात असतं. पण उत्पादन करत असताना केवळ नागरिकांच्या गरजा पूर्ण करणे हा उद्देश उत्पादकाचा नसतो, तर त्याचा जास्तीत जास्त नफा मिळवणे हा उद्देश असतो. मग उत्पादक उत्पादन तर करतोच, पण त्याचं वितरण हे व्यापाऱ्यांमार्फत केलं जात असतं आणि त्या ग्राहकांना वस्तू व सेवा विकल्या जात असतात आणि या वितरणाच्या कार्यातसुद्धा अनेक लोक गुंतलेले असतात आणि नफा मिळवणे हा उद्देश ते डोळ्यासमोर ठेवून वस्तू व सेवांच्या विक्रीचं कार्य करत असतात. तर अशा रीतीने व्यवसायाचं स्वरूप हे दिवसेंदिवस बदलत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर याच्या पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे की व्यवसायाचे स्वरूप. तर जागतिक स्पर्धेनुसार व्यवसायाचं स्वरूपसुद्धा बदलत असल्याचं आपल्याला दिसून येतं. पारंपरिक व्यवसाय जर विचारात घेतले तर त्यांचं स्वरूप आणि आजच्या व्यवसायाचं स्वरूप हे खूप वेगळं आहे. तर पारंपरिक वस्तुविनिमय पद्धतीच्या काळाचा जर विचार केला तर त्या काळीसुद्धा व्यवसाय हे केले जात होते. प्रत्येकाच्या अंगी जे कौशल्य आहे त्या कौशल्यानुसार तो वस्तूंचं उत्पादन करत होता आणि गरजू लोकांना त्या वस्तू पुरवित होता. पण मात्र इथे
वस्तुविनिमय पद्धतीत वस्तूंच्या सहाय्यानंच देवाणघेवाण होत असल्यामुळे नफ्याला आजच्या व्यवसायाइतकं मोठं स्थान दिलं जात नव्हतं. पण वर्तमान काळामध्ये मात्र जागतिक स्पर्धेमध्ये व्यवसाय आल्यामुळे व्यवसायाचं स्वरूप हे बदललेलं आहे. व्यवसायाचं आधुनिकीकरण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर आता आपण व्यवसायाचे स्वरूप या मुद्द्याचा विचार करणार आहोत. तर व्यवसायाचे स्वरूप पाहत असताना काही मुद्द्यांचा विचार करावा लागतो. त्यातील प्रमुख मुद्दे हे पुढील प्रमाणे आहेत. पहिला मुद्दा, आर्थिक क्रिया असते. तर व्यवसाय ही आर्थिक क्रिया आहे, कारण यामध्ये व्यवसायाचा संबंध हा अर्थप्राप्तीशी जोडला जात असतो. अर्थप्राप्ती व्हावी, उत्पन्न जास्तीत जास्त मिळावं म्हणून लोक व्यवसाय करत असतात. उदरनिर्वाहाचं साधन म्हणून व्यवसायाकडे पाहिलं जात असतं किंवा अर्थप्राप्तीचं साधन म्हणून व्यवसायाकडे पाहिलं जात असतं. आणि व्यावसायिक जो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून व्यवसाय करत असतो, त्यातून मानवाच्या आर्थिक गरजांची पूर्तता होत असते. आणि म्हणून मानवाच्या आर्थिक गरजांची पूर्तता व्हावी, उत्पन्न प्राप्त व्हावं, अर्थप्राप्ती व्हावी असे उद्देश ठेवून व्यावसायिक व्यवसाय करत असतो. तर अशा रीतीने व्यवसाय ही एक आर्थिक क्रिया आहे, अर्थप्राप्तीशी संबंधित आहे. लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादक उत्पादन करून त्यांची विक्री करत असतो आणि त्यामागे केवळ अर्थप्राप्ती हा उद्देश असतो. व्यवसायाचं स्वरूप पाहत असताना दुसरा मुद्दा आपल्याला विचारात घ्यावा लागतो की व्यवसायात उत्पादन, वितरण, खरेदी, विक्री यांना महत्त्व. तर व्यवसायामध्ये उत्पादन, वितरण, खरेदी, विक्री यांना महत्त्व असतं. कारण व्यवसायात वस्तू आणि सेवांचं उत्पादन होत असतं आणि हे उत्पादन करत असताना देशातील नागरिकांच्या मागणीचा विचार करून उत्पादन होत असतं की देशातील नागरिकांना काय पाहिजे आहे, त्यांच्या गरजा कोणत्या आहे आणि त्यानुसार अर्थव्यवस्थेत उत्पादन होत असतं. आणि झालेलं उत्पादन नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बाजारात त्याची विक्री होत असते. आणि बाजारात विक्री होत असताना म्हणजेच उत्पादनापासून बाजारपेठेमध्ये माल जाण्यापर्यंत तो वेगवेगळ्या प्रक्रियेमधून जात असतो. उत्पादकाकडून तो डायरेक्ट विक्रेत्याकडे तो जात नाही. अपवादात्मक स्थितीत तो जातही आहे, पण सर्वसाधारणपणे उत्पादकाकडून विक्रेत्यापर्यंत माल जाईपर्यंत तो ठोक विक्रेता, किरकोळ विक्रेता अशा रीतीने तो ग्राहकापर्यंत पोहोचत असतो. आणि यामध्ये प्रत्येकाचा उद्देश हा नफा मिळवणे हा असतो. तर अशा रीतीने व्यवसायात उत्पादन, वितरण, खरेदी, विक्री यांना महत्त्वाचं स्थान हे दिलं जात असतं. तिसरा मुद्दा आहे नियमित व्यवहार. तर व्यवसाय या संकल्पनेमध्ये वस्तू व सेवांची निर्मिती ही नियमितपणे होत असते आणि त्यांची विक्रीसुद्धा नियमितपणे होत असते. म्हणजेच वस्तू आणि सेवांचं उत्पादन, त्यांची खरेदी विक्री यामध्ये सातत्य असतं आणि हे व्यवहार नियमितपणे होत असतात. तर यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड हा पडत नाही, कारण खंड पडला तर जनतेच्या गरजा पूर्ण होणार नाही, त्यांच्या उपभोगाच्या गरजा पूर्ण होण्यामध्ये अडचणी येतील. आणि त्याचप्रमाणे उत्पादकांनासुद्धा उत्पादन करायचं असतं, नफा मिळवायचा असतो, उत्पन्नप्राप्ती करायची असते आणि ग्राहकांनासुद्धा त्या वस्तू हव्या असतात. आणि म्हणून व्यवसायाचं स्वरूप हे नियमित असतं, त्यात सातत्य असतं. म्हणजेच उत्पादनाची प्रक्रिया, खरेदी विक्रीची प्रक्रिया यात नियमितपणा हा असतो. चौथा मुद्दा आहे नफा प्राप्ती व मानवी समाधानाला महत्त्व. तर व्यवसायाची निर्मिती ही नफा प्राप्तीतूनच होत असते. कोणताही व्यावसायिक व्यवसाय सुरू करत असताना त्या व्यवसायातून नफा मिळेल का नाही, किती मिळेल याचा विचार करत असतो आणि मगच तो व्यवसाय सुरू करायचा का नाही हे तो
ठरवत असतो. तर अशा रीतीने व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच नफ्याचा विचार करून व्यवसाय हा करत असतो. तर अशा रीतीने वस्तू आणि सेवांच्या उत्पादनातून विक्रीतून व्यावसायिकाला नफा हा प्राप्त होत असतो आणि नफा प्राप्त करणे हा व्यवसायाचा महत्त्वाचा घटक हा समजला जातो, महत्त्वाचा उद्देश हा समजला जात असतो. त्याचप्रमाणे नफ्याबरोबरच व्यावसायिक मानवी समाधानाला सुद्धा महत्त्वाचं स्थान देत असतो. कारण जर त्याने केलेलं उत्पादन त्याने जेव्हा उत्पादनाची विक्री तो जेव्हा करतो आणि ग्राहकांच्या हातात जेव्हा ती वस्तू पडते तेव्हा ग्राहकांना समाधान किती मिळतं आहे, त्यांच्या गरजा कितपत पूर्ण होत आहेत याचा विचारसुद्धा व्यावसायिक करत असतो. कारण त्याला मागणी आणखी वाढवावी, नफा जास्त मिळावा असे वाटत असते आणि त्यातून तो ग्राहकांनासुद्धा खुश ठेवण्याचा प्रयत्न हा करत असतो. तर अशा रीतीने व्यावसायिक नफा प्राप्तीबरोबरच मानवी समाधानाला महत्त्व देत असतो की आपल्या उत्पादनाच्या व विक्रीच्या कार्यातून देशातील लोक हे समाधानी झाले पाहिजे, त्यांच्या गरजा ह्या पूर्ण झाल्या पाहिजे असे व्यावसायिकाला वाटत असते. पुढचा मुद्दा आहे उपयोगितेची निर्मिती. तर व्यवसायातून उपयोगितेची निर्मिती ही होत असते. ग्राहकांना आवश्यक असलेल्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करण्याचं आणि विक्री करण्याचं कार्य व्यवसाय करत असतो आणि त्यामुळे त्यातून उपयोगिता ही निर्माण होत असते. कारण कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करण्याचं कार्य हे व्यवसायात होत असतं. कच्च्या मालाचा जर विचार केला तर त्यात उपयोगिता नसते, पण त्याच कच्च्या मालावर जर प्रक्रिया केली आणि त्यातून उत्पादनाचं कार्य केलं तर त्यात उपयोगिता निर्माण होते. नुसत्या कापसामध्ये उपयोगिता नाही, पण कापसापासून जे कापड तयार केलं जाईल तर त्यामध्ये उपयोगिता ही निर्माण होईल. तर अशा रीतीने उपयोगितेची निर्मिती करण्याचं कार्य हे व्यवसायात होत असतं. कारण कच्च्या मालाचं रूपांतर हे पक्क्या मालात होत असतं. ज्या वस्तूमध्ये उपयोगिता नसते त्या वस्तूमध्ये उपयोगिता ही निर्माण केली जाते. लाकडी ओंडक्याचा उपयोग हा काहीच नसतो, पण त्या लाकडी ओंडक्यापासून जेव्हा काही खुर्ची टेबल केलं जाईल तेव्हा त्यामध्ये उपयोगिता निर्माण होईल. फर्निचर तयार केलं गेलं तर त्यात उपयोगिता ही निर्माण होईल. तर अशी उपयोगिता ही व्यवसायात निर्माण केली जात असते आणि म्हणून असं म्हटलं जातं की व्यवसायाद्वारे उपयोगितेची निर्मिती होत असते. पुढचा मुद्दा आहे धोका व अनिश्चिततेचा स्वीकार. तर व्यवसाय करत असताना धोका किंवा अनिश्चिततेचा स्वीकार हा करावाच लागत असतो. कारण वेगवेगळे जे बदल होत असतात तर त्या बदलाचा परिणाम व्यवसायावरती होत असतो. परिस्थितीनुरूप व्यवसायात मिळणाऱ्या नफ्यावर परिणाम होत असतो. तेजीमंदीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सुद्धा व्यावसायिकांना बऱ्याच वेळेला तोटा सहन करावा लागतो, तर कधी नफाही मिळत असतो. पण अशा परिस्थितीतसुद्धा भांडवल गुंतवीत असतानासुद्धा त्याला आशावादी राहून उत्पादनाचं विक्रीचं कार्य करावं लागत असतं. म्हणजेच इथे तो जोखीम घेत असतो. त्याला माहीत असतं की मी आज बाजारात उत्पादन करत आहे, पण त्याची विक्री किती होईल. जर कमी झाली तर बाजारात मंदीची परिस्थिती आली तर माझा माल विकला जाणार नाही, किंवा इतर व्यावसायिकांनी जर माझ्या मालापेक्षा उत्कृष्ट माल तयार केला तरीसुद्धा माझ्या विक्रीवर परिणाम होईल हे व्यावसायिकाला माहीत असतं. तरीसुद्धा तो धोक्याचा स्वीकार करत असतो. कारण जी मागणी ग्राहकांची येत असते ती स्थिर नसते, ती अनिश्चित असते. आज जरी ती जास्त असली तरी भविष्यामध्ये ती कमी होण्याची शक्यतासुद्धा असते. पण तरीसुद्धा व्यावसायिकाला असा नकारार्थी विचार करून, निगेटिव्ह विचार करून चालत नाही, तर त्याला पॉझिटिव्ह विचार करून धोका आणि अनिश्चिततेचा स्वीकार करून व्यवसाय हा करावा लागत असतो. आणि अशा रीतीने व्यवसायामध्ये धोका आणि अनिश्चिततासुद्धा असते.
व्यावसायिकाला धोका स्वीकारावा लागत असतो, अनिश्चिततेची जाणसुद्धा त्याला ठेवावी लागत असते. व्यवसायाच्या स्वरूपाचा शेवटचा मुद्दा म्हणजे वस्तू व सेवांच्या खरेदी विक्रीचा करार. तर व्यवसायामध्ये वस्तू आणि सेवांचं उत्पादन आणि त्यांची विक्री यांचा समावेश असतो. म्हणजेच ग्राहक आणि विक्रेते एकत्र येऊन खरेदी विक्रीचं कार्य येथे करत असतात. एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये वस्तू व सेवांच्या खरेदी विक्रीचा करार हा होत असतो. तो जरी लेखी नसला तरीसुद्धा अप्रत्यक्षरित्या ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये वस्तू आणि सेवांच्या खरेदी विक्रीचा करार होतो. कारण विक्रेते वस्तू आणि सेवा विक्री करण्याचं कार्य करत असतात आणि ग्राहक वर्ग वस्तू आणि सेवा खरेदी करण्याचं कार्य करत असतात. आणि ह्या दोघांनाही असं वाटत असतं, ग्राहक वर्गाला वाटतं की मला माझ्या या खरेदीतून माझा खर्च होणार आहे आणि म्हणून मला जास्तीत जास्त समाधान मिळालं पाहिजे. कमीत कमी किमतीत मला चांगली वस्तू, चांगल्या दर्जाची वस्तूही मिळाली पाहिजे. आणि विक्रेत्याला असं वाटत असतं की या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये मला जास्तीत जास्त नफा हा मिळाला पाहिजे. तर अशा रीतीने हे दोघांचे जरी विरुद्ध मतं असली तरीसुद्धा त्यांच्यामध्ये एक प्रकारे अप्रत्यक्ष करार झालेला असतो की विक्रेत्याने जी किंमत सांगितली आहे ती ग्राहकाला पसंत पडली तर ग्राहक ती खरेदी करत असतो आणि त्याला समाधान हे मिळत असते. तर अशा रीतीने अप्रत्यक्षरित्या ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये वस्तू आणि सेवांच्या खरेदी विक्रीचा एक प्रकारे करार हा झालेला असतो किंवा करार हा होत असतो.